पवार महाविकास आघाडीसोबत राहतील याची खात्री नाही असं उलट पत्र प्रकाश आंबेडकरांनी जितेंद्र आव्हाडांना लिहिलंय आणि त्यामुळे वंचित आणि महाविकास आघाडीत सुरळीत जागा वाटप होईल का असा प्रश्न परत निर्माण झालाय। माध्यमात मविया आणि वंचितचा हा वाद संपणार तरी कधी असा प्रश्न सातत्याने विचारण्यात येतोय। वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे, युती अजून झालेली नाही, तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील त्या बैठकींना जायचं नाही, कार्यक्रमाला जायचं नाही। पक्षाकडून जोपर्यंत आदेश येत नाहीत आणि तेही मी किंवा रेखाताई यांनी दिल्याशिवाय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही। कार्यकर्त्यांनी हे पाळावं अशी त्यांना नम्र विनंती। कार्यकर्ते उत्साही असतात आणि उत्साही असले की कार्यकर्त्यांमध्येच भांडणं लागतं। तेव्हा आमच्या पक्षामध्ये भांडणं लागू नये आणि आमची डोकेदुखी वाढू नये या दृष्टीने आम्ही आमच्याच कार्यकर्त्याला इश्यू केलेली ती इन्स्ट्रक्शन्स आहे। मला तुम्हाला विचारले साहेब राहतच नाही तसे आहे ना। बरं, युती होते म्हटल्यानंतर अनेक कार्यकर्ते जातात आणि मग त्याच्यानंतर जिल्हाध्यक्षांचं आणि त्यांचं वादावादी व्हायला सुरुवात होते आणि आम्हाला मिटवण्याचं डोकेदुखी होती। महाविकास आघाडीमध्ये आहोत की नाही हे कार्यकर्त्यांना सांगण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतरची ही सारवासारव। महाविकास आघाडीमध्ये वंचित आहे की नाही याचा संभ्रम अद्यापही असल्याचं प्रकाश आंबेडकर सांगतायत। महाविकास आघाडीमध्ये 10 ते 15 जागांवरून वादंग सुरू असताना पुढची जागा वाटपाची चर्चा कशी सुरू होईल असा प्रश्न सुद्धा ते विचारताना दिसतायत। काँग्रेस आणि शिवसेना याच्यामध्ये 15 जागेवरनं वाद आहे। 15 जागेवरनं वाद आहे आणि शिवसेना आणि एनसीपी यांच्यामध्ये 9 जागेवरनं वाद आहे। आता यांचं हे रिझॉल्व 7 तारखेपर्यंत होणार असेल तर स्वागत आली असावी त्या ठिकाणी मानतो। यात शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। शरद पवारांनी सुद्धा वंचितला 4 ते 5 जागा सोडण्याची तयारी असल्याचं विधान बारामतीमध्ये केलं। यानंतर हा वाद संपला असं वाटत असतानाच जितेंद्र आव्हाड आणि आंबेडकरांमधल्या पत्र प्रपंचामुळे पुन्हा एकदा संभ्रम वाढलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना एक खुलं पत्र लिहिलंय। तुमचं ध्येय आणि आमचं ध्येय एकच आहे, ते म्हणजे संविधान वाचवणं। देशातील लोकशाही कशी सुरक्षित राहील यासाठी प्रयत्न करणं। त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तयार आहे। आपणही याच विचारांचे आहात। संविधान आणि लोकशाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेलं अमूल्य असं धन आहे। जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रामध्ये एक वेगळा संदेश दिला जाईल यासाठी आपण प्रयत्न करूया। वंचित बहुजन आघाडी आणि आमचे समविचार आहेत। संविधान वाचवणे, या देशातली लोकशाही वाचवणे, या देशातल्या अल्पसंख्याकांच्या मनात भरलेली भीती घालवणे, परत एकदा मनुवाद येतो की काय ही जी एक मागासवर्गीयांमधली भीती तयार झाली आहे ती घालवणे, हे सगळं करायचं असेल तर आपल्याला दोघांना एकत्र येऊन इथे धूळ चारावी लागेल। आणि मला नाही वाटत की प्रकाश आंबेडकर साहेबांचे काही दुसरे विचार आहेत, ते पण ह्याच विचारावर आहेत की संविधान वाचायला पाहिजे। ठीक आहे, थोडंसं पुढे मागे होतं, ते करून आम्हाला दोघं एकत्र आलो तर सगळं व्यवस्थित होईल। तर या पत्राला प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा खुलं पत्र लिहून उत्तर दिलंय। तुम्ही भाजप बरोबर समझोता करणार नाही याबद्दल व्यक्तिगतरित्या खात्री आहे, परंतु आपल्या पक्षाबद्दल ती खात्री देता येत नाही, कारण या अगोदर आपल्या पक्षाने भाजप बरोबर समझोता केला होता। त्यामुळे संविधान वाचवणं ही जी आपण वैयक्तिक जबाबदारी घेतली आहे त्याच्याशी आम्ही सहमत आहोत। पण आपला पक्ष संविधान वाचवण्यासाठी पुढे येईल का याबद्दल मात्र आमच्या मनात शंका आहे। बैठकीमध्ये निवडणुकीच्या नंतर भाजप सोबत समझोता करणार नाही हे मतदारांना विश्वासित करावं लागेल असं आमच्याकडून सांगण्यात आलंय।
तेव्हा आपल्या पक्षाचे प्रतिनिधी शांत बसले आणि एका अर्थाने मौनामधून त्यांनी विरोधच दर्शवलाय. आपणच फक्त म्हणालात की लेखी लिहून द्यायला काय हरकत आहे. शिवसेनेचे प्रतिनिधी संजय राऊत यांनी उघड उघड असं लिहून द्यायला नकार दिला. या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्हाला खात्री करून घ्यावी लागेल की तुम्ही भाजप बरोबर जाणार नाहीत. याची खात्री तुम्हाला द्यावी लागेल आणि ती व्यक्तिगत नाही तर तुमच्या पक्षाला द्यावी लागेल. काँग्रेस आणि शिवसेना या दोघांमध्ये 10 जागांवरनं भांडणं चाललेली आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी यांची 5 जागेवरनं भांडणं चाललेली आहे. मी आपल्याला असं सांगतो की आम्ही अजून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही. आमच्याशी चर्चा कधी सुरुवात होईल त्यांची भांडणं संपल्यानं. आता त्यांचीच भांडणं सुरुवात नाही झाली तर आमच्याशी चर्चा काय होणार आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या पवित्र्याच्या नंतर महाविकास आघाडीचे नेते आता सारवासारव करताना दिसत आहेत. आंबेडकरांना जे हवं आहे ते लिहून देण्यात येईल असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय. आमच्यात काही भांडण नाही. प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा आमच्या चर्चेत असतात. आमच्यामध्ये कोणते मतभेद नाहीत. हे प्रकाश आंबेडकरजी नाही माहीत आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चर्चा होते. मतभेद कसले? एखाद्या जागेवर आग्रह त्यांचाही असतो, आपलाही असतो. कार्यकर्त्यांचा दबाव असतो. एखाद्या जागेवर काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा बहुजन वंचित आघाडी यांनी जर एखादी मागणी केली असेल त्याच्यावर नक्की चर्चा होते. उद्या प्रकाश आंबेडकरजी, जे बाळासाहेब आंबेडकर, माननीय शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे हे बसून चर्चा करणार आहेत उद्या. त्यांनी मागितलं असेल तर ते दिलं जाईल. आणि आज काय की अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे संविधान आणि लोकशाही टिकावी यासाठी आपल्याला भाजपच्या विरोधात लढावंच लागेल. आणि एक चांगली गोष्ट आहे की प्रकाश आंबेडकर साहेब यंदा महाविकास आघाडीबरोबर भक्कमपणे राहतील आणि बीजेपीला महाराष्ट्रातून सत्तेच्या बाहेर ठेवतील. मला वाटत नाही की तिथं त्यांनी मागितलं असेल द्यायला काय हरकत आहे, पण शेवटी तो पक्ष प्रमुखांचा निर्णय असतो. लवकरात लवकर निर्णय होईल. प्रकाश भाऊ म्हणतात त्याप्रमाणेच होईल. ते म्हणतील त्या पद्धतीनं करायची महाविकास आघाडींनी तयारी दर्शवली आहे, पवार साहेबांनी दर्शवलेली आहे. 4 ते 3 म्हणतात. आम्ही 4-5 जागेपर्यंतही किंवा चर्चेनंतर पुन्हा कमी अधिक होतील त्यासाठीही आम्ही तयार आहोत. शेवट तानाशहाला संपवायसाठी या देशातील सर्व त्या विचाराची मंडळी एक आली पाहिजेत. माध्यमामध्ये हा वाद सुरू असतानाच बुधवारी महाविकास आघाडीची जागा वाटपाची बैठक होणार आहे. वंचितला अपेक्षित जागांपेक्षाही जास्त जागा देण्याच्या मानसिकतेमध्ये महाविकास आघाडीचे नेते दिसत आहेत. मी एवढं सांगतो की यांनी आमच्याबरोबर बसावं महाविकास आघाडीने. नॅशनल पॉलिटिक्स कसं करायचं आणि कुठच्या इश्यूवरती करायचं हे मी त्यांना दाखवतो. किती जागांचा फरक पडू शकेल त्यामुळे? 150च्या वरती का BJPला जाऊ देणार नाही अक्रॉस दी नेशन. मी हा खेळ करून आलेलो आहे. हे अधिकृतरित्याने मी असं सांगू शकतो. BP सिंगांना बसवणारे आम्हीच आहोत. तर नॅशनल पॉलिटिक्स काय आहे हे मला फार चांगल्या रीतीने माहिती आहे. अँड हाऊ टू प्ले, कुठे कुठे काय काय प्ले करायचं याची मला सर्व जाणीव आहे. दरम्यान मंगळवारी प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्यामध्ये पुन्हा फोनवरून चर्चा झाली. उद्या शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि प्रकाश आंबेडकर यांची बैठकही होणार आहे. या बैठकीच्या नंतर वंचित महाविकास आघाडीमध्ये राहणार का आणि वंचितला किती जागा मिळणार या प्रश्नांसह महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं उत्तरही स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.